नमस्कार मंडळी, वर्षास किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला तर आज आपण बघूया नासलेल्या दुधापासून पनीर कसे बनवायचे ते. तर हे माझं दूध नासलेलं आहे, तर मी आज त्यापासून पनीर बनवणार आहे. दूध चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटतं. ते सुटलेलं पाणी ते आपण एका चांगल्या कापडामध्ये गाळून घ्यायचं. सुती कापड घेऊया असं. आणि हे पाणी आपण गाळून घेतलंय. ते चांगलं असं पॅक घट्ट बांधायचं. त्याच्यावर एक जड वस्तू ठेवायची, जेणेकरून पूर्ण त्या दाबाने पूर्ण पाणी खाली पडून जाईल. पूर्ण पाणी हे पडलं पाहिजे. मग छान असा एक गोळा तयार होतो पनीरचा. बघा किती छान झालाय. एका पातेल्यात थंड पाणी घेऊया. त्या पाण्यामध्ये मीठ टाकूया आणि हे कट केलेले पनीर आपण 2 तासासाठी त्या पाण्यामध्ये टाकूया, जेणेकरून त्याला एक सॉफ्टनेसपणा येतो. दोन तासानंतर ते काढून घेऊया. बघा किती सॉफ्टनेस झालंय. आणि आपण आपल्या क्यूब शेप आकारामध्ये ते कट करून पनीर भाजीसाठी रेडी करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.